संगतीमध्ये रामकृष्णारे जीवन कृतार्थ होत असतं. म्हणून आपणाला ही संगतच महत्वाची आहे. जीवनात काय महत्वाचं असेल तर संगतच महत्वाची. संगत ही सद्गती प्राप्त करून देत असते. जिथं विचारायची मनोमार्ग गती आकावासी पती येणे पते संताचे संगती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा संताचे संगती मनोमार्ग गती आकावासी पती येणे पते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अवतरित होण्याचं हेच प्रयोजन आहे ना. माऊलींनी हरिपाठ रामकृष्णारी सर्वासाठीच आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी कर्तुम शक्ती जी आहे ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला कर्तुम शक्तीनं. अकर्तुम शक्तीनं म्हणजे दुसऱ्याकडून करवून घेणं. रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतले. अन्यथा कर्तुम शक्तीनं निर्जीव भिंतीला चालवणं. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांनी जे जे काय मार्ग दाखवून दिलेले आहेत आपणाला त्या मार्गानं कसं मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा दीपाधारे वर्तता ना डळीजे. संतांनी अगदी उचित मार्ग दाखवून दिलेले आहेत आपणाला की ज्या मार्गानं आपलं जीवन कृतार्थ होईल. वेगळं काय तुका रामकृष्ण म्हणे तुम्ही कलायाची वाटे परवशाने भेटे पांडुरंग परवशाने भेटे तुका म्हणे तुम्ही कलायाची वाटे भरवशेनी भेटे पांडुरंग भरवशेनी भेटे म्हणे तुम्ही कलायाची वाटे परवशाने भेटे पांडुरंग परवशाने भेटे पांडुरंग म्हणे तुम्ही कलायाची वाटे भरवशेनी भेटे पांडुरंग भरवशेनी भेटे पांडुरंग. सोपे जे मार्ग आहेत साधू संतांनी दाखवून दिलेले आहेत या मार्गाने देवाची प्राप्ती होईल. पण संतांची भेट दुर्मिळ आहे महाराज. विठ्ठल 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 संतांची भेट दुर्मिळ आहे. बहु अवघड रामकृष्ण हरी. प्रत्येक संत आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली कृपा केली देवानं कृपा केली तर ते आहे. आणि आपल्या त्याला दोन्हीचाही समन्वय आहे आपल्या जीवनामध्ये. चंद्र अमृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल. दंडामध्ये बाहूमध्ये शक्ती झाली तर सागर सुद्धा तरून जाता येईल म्हणले. पण संतांची भेटी ही दुर्मिळ असते. शब्द ज्ञानाची उत्पत्ती माऊलीने एक चिंतन केलेलं आहे. पण हे सप्रेम भजन करणारे भक्तांचं जीवन आहे. शब्द ज्ञानाची उत्पत्ती दाटुगी होईल लौकिक स्थिती परी माया निर्वर्तक ज्ञान प्राप्ती न करिता हरिभक्ती कदा न घडे. आणि संतांनी या निवारण करण्यासाठी अगदी हे सोपं म्हणजे तीच प्राप्ती आपणाला पाहिजे. कोणती? संतांची. माया निर्वर्तक ज्ञानप्राप्ती आपणाला कशानं होईल तर त्या संतांच्या संगतीत आलं तरच आहे महाराज. नाथबाबा म्हणले असे काही आहे जे की सर्वगत समासी दृष्टी झालेले संत यांची भेट होण्यासाठी काही त्या तत्परतेनं आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला तरी ते अवघड आहे म्हणले. आईशे कैशी याने भेटती ते साधू. तर आईशे साधू भेटतात नाही असं नाही. आपल्याही जीवनामध्ये आयुष्यात
जगद्गुरु तुकोबाऱ्याने नाथबाबांच्या जे काय समन्वय सांगितलेला आहे, संतांची भेट ही दुर्मिळ असते, साधूची भेट ही दुर्मिळ असते, पण या मार्गानं गेलं असं आलं तर ही साधूची भेट होत असते. रामकृष्ण हरी. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू पण ऐशी थोरी रे, ऐशी ऐशी याने भेटत येते साधू. हा रामकृष्ण हरी. अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह मिथ्या, वरते समाधानी जाणूनी नेनता, नि साधू भेट देती तया अवचित्तारी. अशी साधू मायबाप जे की आपल्या परिसरात आपल्याला सोपं ज्यांनी वर्म दाखवून दिलेले आहे ते ब्रह्मरूपानंच अवतरित झालेले आहेत. रामकृष्ण हरी. त्या युगात नामदेवरायांच्या संगतीत होते. रामकृष्ण हरी. सावता महाराज होते, गोरोबा काका, चोखोबाराया, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, जणाबाई, ही जे संतांचा सहवास होता त्या संगतीमध्ये त्यांनी अनुभूती संत जीवनामध्ये येत असते. संत प्रत्ययाला आणून देत असतात. बाबा नाही यथार्थ ज्ञानही ते सांगत असतात आपणाला. हे मानवी जीवन हे जे फार मोलाचं आयुष्य आहे, नेमकं काय प्रयोजन असेल तर उद्धराया आले दीन जना. रामकृष्ण हरी. जिथं आपलं हे जे स्वहित आहे, हित वेगळं आहे आणि स्वहित वेगळं आहे. विठ्ठल 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 स्वहिताची प्राप्ती करून देतात संत. हे जे वाङ्मय आहे आपलं, संतांनी आम्हाला ही स्वहिताची प्राप्ती करून दिलेली आहे. बाबा हे फार मोलाचं आहे. मानवी जन्म हे मोलाचा आहे, फार मोलाचा आहे. आणि मिळालेलं आहे आपणाला. भाग्य मोला नाहीतर हे आयुष्य वेच होत असतं. पाहता पाहता बालपण गेले नेनता, तारुण्या माझी विषय व्यथा, वृद्धपणी परवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेत घरी. अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम स्मरोगे राम, अब तुम स्मरोगे राम. बालपन में खेल गमायो, बालपन में खेल गमायो, हे तारुण्यपन में का, तारुण्यपण में का, बूढ़ेपन में कापन लाग्यो, बुढ़ापन में कापन निकल गया अब सा, निकल गया अब अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम सब स्मरोगे राम, अब तुम सब स्मरोगे राम. ही शिकवण देतात. त्यांचा तर आत्मविश्वासच असतो, त्यांचं अवतार कार्यच आहे आणि ते आम्हालाही शिकवण देतात. त्यांचा आत्मविश्वास असतो. येता जाता नेनो काळाचा आडजरा संत जीवनातला, देखता सन्मुख पळतसे माघारा, रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा, तेने वाताहत जन्म दुःख जरावो, येथे आली हो याची निज कार्या. संत जीवन केले कर्मे ती मागील भोगाया, आता घडती ते या ते समर्पाया, नाही भय त्या निज स्थाना जावयावो. संत जीवनातला अनुभव असतो. म्हणून आम्हाला त्यांची शिकवण राहते. संतांचं जीवन
दर्शन झालं की अंतःकरण प्रशस्त होत असतं. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष किंवा तयांचे नाव तीर्थराव. दर्शनी प्रशस्तीशी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. भ्रांत जीवनाचंही परिवर्तन होते त्यांच्या संगतीमध्ये. आज एवढा जे नामघोष आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा, त्या साधू संतांनी सायासानं जतन करून ठेवलेला ठेवा आहे. हे भगवत नामचिंतन आहे. त्यांनी आज अनुकूल आहे तुमच्या आमच्या जीवनात. आज कोणालाच कोणती उणीव नाही. पहिलं प्रतिकूल होतं. रामकृष्ण मागचा इतिहास पाहिला तर आहेत बाबाजीच्या सोबत गुरुवर्य मोतीराम महाराजांच्या सानिध्यात राहणारे हे मायबाप आहेत महाराज. गुरुवर्य मारुतराव महाराजांच्या सहवासात तो आम्हालाही मिळाला त्यांचा. पण त्यांचं ते जीवन, संतांचं जीवन, त्यांनी सर्वासाठी हे हिताचा उपदेश दिलेला आहे. मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ त्याचा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेहे हाताला तुझ्या. ते सांगतात बाबा हे मिळालेलं मानवी जीवन फार मोलाचं आहे आणि हिताची शिकवण देतात. म्हणून तर ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. दीनजना जे की आसक्त झालेलं जीवन आहे, हो, अधीन झालेलं जीवन आहे. आसक्त, अधीन, इंद्रिय विषयाचे अधीन झाले तर दीन होत असतं. आणि संत सांगतात दीन झालेलं जीवन दृष्टांत सिद्धांत माऊलीनं ज्ञानेश्वरीतच दिले. तर दीन झालेलं जीवन सार साहिबी घडविता, होय ओभावुनी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानयावरणे. दीन झालेलं जीवन आहे महाराज. माये पुढून बाळक काळे नेता एकुलते एक, का होय उदक तुटता मिना. तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडित दुःख थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. दीन झालेल्या जीवनाला संत मायबाप हात जोडून पाया पडून सांगतात, सकळाच्या पाया माझे इनवनी, मस्तक चरणी ठेवीतसे. काय संत वाङ्मय हे. अहो श्रोते वक्ते सकळ ही जन, अहो श्रोते वक्ते सकळ ही जन, आहो सोते वक्ते सकळ ही जन, आहो सोते वक्ते सकळ ही जन, आहो श्रोते वक्ते सकळ ही जन, आहो श्रोते वक्ते सकळ ही जन, आहो सोते वक्ते सकळ ही जन, आहो सोते वक्ते सकळ ही जन. पार कुण बांधा गाठी, बरे पार कुण बांधा गाठी, आहो सोते वक्ते सकळ ही जन, आहो सोते वक्ते सकळ ही जन. बरे पार कोणी वाटा गाठी, बरे पार कोणी वाटा गाठी, आहो सोते वक्ते सकळ ही जन, आहो सोते वक्ते सकळ ही जन. संत वाङ्मयातलं एक एक प्रमाण आहे महाराज. आपणाला प्रवर्त झालेल्या जीवाला परावर्त करण्यासाठी अगदी संत जीवने हात जोडून सांगत असते. अहो शब्द किती आदरार्थी शब्द आहे संत वाङ्मयातला. एक एक शब्द. म्हणून तर गादी नारद महर्षी जी आहे, गादीवर उभं राहिल्याच्या नंतर अवाच्य बोलायचं नाही, अशुभ बोलायचं नाही, वितंड बोलायचं नाही, अभद्र बोलायचं नाही. रामकृष्ण हरी. आदरार्थी शब्द आहे. अहो श्रोते वक्ते. रामकृष्ण हरी. श्रोते म्हणल्याच्या नंतर मायबाप म्हणतील आम्हाला नाही, संत वाङ्मय. वक्ते
बोलणारे, मग कुठं कंबर बांधून बोलणारे सुद्धा रामकृष्ण हरी. सर्वांना तुकोबाऱ्याचं चिंतन आहे रामकृष्ण हरी. अहो श्रोते वक्ते सकळ ही जन, बरे पारखून बांधा गाठी. आपणाला काय करायचंय रामकृष्ण हरी, पारख करून बांधून यायचं. इथं तर पारखीच होतं सर्व मायबाप. विठ्ठल 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 महाराज, इथं सर्व पारखी मायबाप आहेत. कसं पारखी म्हणजे जरी दुधामध्ये पाणी असलं, जरी दुधामध्ये पाणी असलं तर त्या पाण्याला न सेवन करणारे. महाराज देवाणघेवाण करावं, आनंद मिळतंय. कसं आहे, सर्व गुणीजन होतं. आमचं एरी सपाटून जातंय. महाराजांनी एक एक प्रमाण हे ते दिलं की आमच्यासारख्याचं कीर्तन रामकृष्णाने ही सेवा आहे. मायबाप राम मूड जना छंद लावण्याचा, मूड जना छंद लावण्याचा. रामकृष्ण हरी. बरोबर प्रमाण आहे आम्हाला ऐकाय. बाबाजी काय म्हणले प्रमाण? पारखितो जाणे अंतरीचा भेद, पारखितो जाणे अंतरीचा भेद, मूढ जना छंद लावण्याचा, मूढ जना छंद लावण्य, छंद लाव. वा वा रामकृष्ण हरी. अंतरीचा भेद जाणारे पारखी संत मायबाप असतात. तुकोबाऱ्याचं चिंतन आहे. पारखितो जाणे तयाच्या जीवीचे, निवडी दोही ते वेगळाले. म्हणून इथं पारखी येतं. क्षीरा निरा कैसे होय एकपणा, स्वादितो भिन्न भिन्न काढी. हे स्वादी मायबाप आहेत परमार्थातले. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. अंतरीचा भेद जाणणारे संत मायबाप आहेत. आणि अज्ञानी, मूढ म्हणजेच अज्ञानी, मल असल, विक्षेप असल, आवरण असल, हे जे दोष होतं हे संतांच्या कृपेशिवाय नाही जात नाही. संतांच्या सान्निध्यात राहिलं तर मल नावाचा, विक्षेप नावाचा, आवरण नावाचा हे जे दोष होतं ते सहज त्यांच्या, म्हणून तर संत सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. हा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दिनजना. जगताच्या उद्धाराचं साधन साधू संतांनी अगदी देवाच्या सानिध्यामध्ये राहूनच त्याची प्राप्ती करून तुम्हा आम्हाला जे दाखवली. काय सहजपणानं, माईला चलता येत नाही असं नाही, माईला चलता येते, पण माईनं लेकराच्या हाताला धरल्यावर अगदी बालकाचे चाली, माता जाणून पाऊल घाली, माता
माता जाऊन बालकाचे चाली माता जाणी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी बालकाचे चाली माता जाणी पाऊल घाली तैसे संत जगी माईला चलता येत नाही असं नाही, पण संत जीवन कसं आहे, अगदी लहानापेक्षाही लहानच होत असते. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. आणि त्याचा परिणाम आहे आज रामकृष्ण हरी, आज तुमच्या आमच्या जीवनात संतांच्या त्यांनी जी काय प्रक्रिया ज्याचा स्वीकार केला त्या प्रक्रियेचा परिणाम आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. आज दिव्य भव्य भगवंताच्या नामचिंतनाचा जो अट्ठास आहे, म्हणून ते अवतरित झाले. ज्यांची महती ब्रह्मादिकाला कळाली नाही ते ब्रह्मादिक जे असणारे देवदैवता ते सुद्धा संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होतात. ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवने ब्रह्मादिक त्याचे वंदित पायवने ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवने ब्रह्मादिक त्याचे वंदित पायवने ब्रह्मादिक ब्रह्मादिक जाते वंदिते पायवनी 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 ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने 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 नाम घेवदनी दोष जाते नाम घेवदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाते ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवने ब्रह्मादिक जाते वंदिते पायवनी ब्रह्मादिक जाते वंदिते पायवनी ब्रह्मादिक जाते ब्रह्मादिक जाते वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाते ब्रह्मादिक रामकृष्ण हरी. हे बळ दुसऱ्या ठिकाणी नाही. ब्रह्मा आदी करून जे देवदेवता आहेत तेही संतांच्या चरणाचीच इच्छा करतात नाही, त्यांच्या चरणाचे भगवान शंकरजी त्यांच्या चरणाचे रजकण आपल्या कपाळाला लायतात. देवदेवता हे बळ दुसऱ्याच्या अंगात नाही. ऐसे बळ नाही अनेकाच्या अंगी तप तीर्थ जगी दान व्रत. हे बळ नाही, हे बळ संतांच्या चरणात. म्हणून संतांच्या चरणा रामकृष्ण हरी. तुम्ही आम्हीही तेवढंच त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या संगतीत, त्यांच्या सहवासात
सहवासामध्ये आले की जीवनाचं परिवर्तन होतंय. ते सत्संगती हे बळ दुसरीकडे नसल्यामुळं ब्रह्मादी करून देवदेवता त्यांच्या कुठं संतांच्या चरणा आहे. ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. आपण वाणीनं त्यांचं नामचिंतन पुण्यवंत व्हावे घेता. सज्जनांची नावे ते सज्जन असतात. संत हे सज्जन असतात. आणि त्या सज्जनाचा स्वभाव कसा असतो? पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना, पाहता अवगुण मिळते ना. रामकृष्ण हरी. चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंगी. लोहाचे अंग तूक न तोडिताची कनक, कैसे केले देख परिसे तेने. कोण्या बाजूनं परीस जसं तसं पाहता अवगुण मिळेची ना. संतांच्या ठिकाणी ते लक्षणच आहे. रामकृष्ण हरी. नाथबाबांनी वर्णन केलं महाराज. सज्जनांचा स्वभाव पूर्ण. नाथ भावार्थ रामायणामध्ये सज्जनांचा स्वभाव पूर्ण, दीन दयाळू चातक घन, अनाथसी देखता जान, घेती धावोन उचलोनी. सज्जनाचा स्वभावच असा आहे की अनाथ असेल दीन असेल त्याला धावून उचलून घेतात. सज्जनाचे मुख्य लक्षण जग देखणे ब्रह्मपूर्ण, ब्रह्मस्वरूप स्वयापन, कपट चिन्ह तोनेने. संतांचं सज्जनांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये रामकृष्ण हरी कोणीही जरी तिसऱ्या चरणात असं वर्णन केलं. हो का दुराचारी विजयी आजका, हो का दुराचारी विजयी आजका, हो का दुराचारी विजयी
हो का दुराचारी. त्याचं कसं आहे, आचरण दुराचारी त्याचा विग्रह केला तर वाईट आचरण जरी करणारा असला, संगतीमध्ये जर आला, संतांच्या संगतीमध्ये आलं, संतांची संगत परिवर्तन. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. सहज स्थिती, संतांची सहज स्थिती. मृत प्राणी जीवविले, पुरुषही केले स्त्रियेचे, ही तो तुमची सहज स्थिती. लोका भक्ती प्रगटावया. त्याचा परिणाम झाला पाहिजे, ते परिणाम होतो संत संगतीमध्ये. सहजपणानं त्यांचं जीवन असतं आणि परिवर्तन करीत. खटनट यावे शुद्ध गुणी जावे, खटनट यावे शुद्ध गुणी जावे, दौंडी पीठ भावे चोखा मेळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती